एका छोट्या गावाच्या बाहेर जुन्या विहिरीजवळ एक मोठं वटवृक्षाचं झाड उभं होतं. गावकरी त्या झाडाजवळ जाण्याचं टाळतं, कारण त्याला शापित झाड म्हटलं जायचं. लोक म्हणायचे की त्या झाडाखाली अनेक वर्षापूर्वी एक ज्योतिषाने तंत्र केला होता, पण तोच त्या तंत्रात अडकला आणि तिथेच मरण पावला. त्याचा आत्मा आजही त्या झाडात वास करतो असं सगळ्यांना वाटायचं. एका रात्री गावातील एक तरुण रमेश आपल्या मित्रांना आव्हान देत म्हणाला, भूतं वगैरे काही नसतात, मी आज त्या झाडाखाली बसून दाखवतो. रमेश रात्री 11 वाजता दिवा आणि अगरबत्ती घेऊन त्या झाडाजवळ गेला. हवा शांत होती, पण झाडाची पानं आपोआप हलायला लागली. पक्षी कुठेच नव्हते आणि एक विचित्र थंड वारा फिरू लागला. रमेशने झाडाखाली दिवा ठेवला आणि थोडं पुढे गेला. अचानक त्याला कुणाचं हसणं ऐकू आलं. तो थांबला. कोण आहे तिकडे? उत्तर आलं नाही, पण झाडाच्या फांदीवरून एक काळी सावली हळूहळू खाली येऊ लागली. ती सावली मानवी होती, पण चेहरा नव्हता, फक्त 2 लाल डोळे चमकत होते. रमेश घाबरला, मागे वळून पळू लागला, पण झाडाच्या मुळांनी त्याचे पाय पकडले. तो किंचाळला, मला सोडा. पुढच्या दिवशी सकाळी गावकऱ्यांना रमेशच्या दिवा आणि चप्पल सापडली, पण तो कधीच परत आला नाही. त्या दिवसानंतर कोणीही त्या झाडाजवळ गेला नाही. आजी रात्री तिथे गेलं तर पानांच्या आवाजात मला सोडा असा आवाज ऐकू येतो, असा गावकरी म्हणतात. असं म्हणतात, जे त्या झाडाजवळ रात्री थांबतं त्याचा आत्मा त्या झाडातच कैद होतो.